हाय, नमस्कार. मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. चला, आज आमच्याकडे बनणार आहे आरोहीला अजिबात न आवडणारी गवारची भाजी. आता आरोही आंघोळ करते आणि तिला ही भाजी बनताना दिसली का मग चिडचिड 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 चालू. आणि मी ना ही भाजी करते ना तेव्हा ऑप्शनलाही काही ठेवत नाही. नाहीतर काय होतं, मॅडम ऑप्शनला जी भाजी असते ती खाऊन टाकतात आणि ही भाजी जशी तशी राहते. म्हणून वन अँड ओनली हीच भाजी बनणार आहे आज आणि हीच भाजी लागणार आहे सर्वांना. आणि हा आता तुम्हाला आवाज जो येतोय ना, हा मोरांचा आवाज आहे. इतके मोर आहे त्या समोरचे. समोरचे शेतामध्ये. आणि हा जो आहे हा मस्त मोहरी तडतडल्याचा आवाज आहे. चला आता मी पटपट पटपट भाजी करते आणि तुमच्यासोबत शेअरही करते. सो कढईमध्ये मोहरी आणि जिरं तडतडलं की कांदा घालायचा, भरपूर लसूण आल्याची पेस्ट घालायची, सोबत ना टोमॅटो घालायचा. आता सकाळी सकाळी भरपूर घाई असते म्हणून मीठ जे आहे मी आधीच घालत असते. तशीही मला सवयच आहे, कोणतीही का भाजी असो ना मीठ आधीच घालते. मीठ आधी घालायचा एक फायदा होतो बघा, जे काही टोमॅटो वगैरे आपलं जे असतं ना ते लवकर शिजून येतं. त्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि मसाला वगैरे घालून तेही छान शिजवून घेतलं. आणि आत्ता त्यामध्ये घालते आहे मी 5-6 चम्मच मस्त शेंगदाण्याचा कूट. आता बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही, सो अशा प्रकारे केली ना तर सर्वजण मिटक्या मारून खातात बरं का. आणि मला माहीत आहे प्रत्येकाच्या घरात आरोहीसारखे नखरे करणारे मेंबर्स हे असतातच. अशा वेळेस काय होतं, त्यांना जरी ह्या शेंगा आवडत नसल्यानं तरी हा जो काही मस्त चमचमीत मसाला तयार होतो ना त्याच्यासोबत ते आरामात जेवून घेतात. म्हणजे दुसरी भाजी करायची खरं तर गरज पडत नाही. गवाराच्या शेंगा मी उकळून घेतल्या होत्या, सो त्या मसाल्यामध्ये सोडल्या, झाकण ठेवलं आणि बघा काय मस्त अशी चमचमीत आपली गवाराच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे. आणि चला आता टिफिन वगैरे बांधते आणि नंतर तुम्हाला भेटते. मुलं घरात असले की असा गोंधळ चालू असतो ना की कोण काय म्हणत आहे तेही कळत नाही. पण मुलं घरातून गेले की इतका सन्नाटा घरभर पसरतो, म्हणजे काहीच करमत नाही. मग अशा वेळेस मला गाण्यांचा सहारा असतो जरा. मुलं गेली की आधी टी व्ही लावते, त्यावर मस्त गाणे लावते आणि त्यानंतर जे आहे माझ्या दररोजचे जे डेली रुटीनचे कामं असतात त्याला सुरुवात करत असते मी. सो गाणे लावल्यानंतर पहिले तर मी हॉल आणि बेडरूम आवरून घेतली आणि त्यानंतर आता टॉवेल्स वगैरे टाकायला गॅलरीमध्ये गेलेच होते. सो तिथे माझं हे प्लांट जे मी पाण्यात ठेवलेलं आहे, ॲक्च्युली हे मॉन्स्टेराचं प्लांट आहे. तुम्हाला आठवत असेल तर चोरून आणलेलं आहे एका दुकानातून. पण म्हणजे असं म्हणतात की चोरीचं पचत नाही, पण झाडं चोरीची पचतात बरं का. बघा याला किती छान रूट्स आलेले आहेत. कोणतंही प्लांट असलं ना असं पाण्यामध्ये ठेवलं की ते म्हणजे लवकर जे आहे ग्रो होतं. सो पण त्याचं पाणी ना असं 1-2 दिवसातून चेंज करावं लागतं, जरा त्याची काळजीही घ्यावी लागते. बघा इतकी सुंदर भाजी झाली, दिसायला जितकी टेस्टी दिसत आहे. आणि आरूचं रडगाणं आजही चालूच होतं, मला हीच भाजी नको तीच भाजी नको, पण ऑप्शनच नाही ठेवला. आता बिचारीला खावं तर लागेल. सो चला, इतकी टेस्टी भाजी बनली ना, खरं सांगू का मला असं वाटतं पटकन जेवायलाच घेऊ का. पण ब्रेकफास्टचा टाईम आहे आणि म्हटलं ब्रेकफास्टच करावा. आत्ता जेवून घेतलं ना मग दुपारी काही ऑप्शन राहत नाही आणि तेच ते पुन्हा जेवावंसंही वाटत नाही. म्हणून म्हटलं चला आता ब्रेकफास्ट करते, पण त्याआधी हा सर्व 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 पसारा आवडते. तूप करायचं आहे ते पण करते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बाहेरचं पॅसेज क्लीन करायचं आहे. काल पूर्ण पॅसेज पाणी झालं होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी पूर्ण चपलीमुळे ना घाण करून ठेवलेलं आहे. ते एक काम आज वाढलेलं आहे. सो सकाळी सकाळी हे सर्व करून घेते. 9च्या आधी झालं ना की मला ना म्हणजे बरं वाटतं, 9-10पर्यंत हे सर्व कामं आटोपले की. पण एकदा का बसलं मग कंटाळा येऊन जातो हे कामं करायचं. म्हणून पटपट हे सर्व आवडते मी. आता गवाराच्या शेंगा मी जेव्हा मोडायला घेतल्या ना तेव्हाच त्यातल्या कोवळ्या शेंगानं मी वेगळ्या काढून ठेवत असते, कारण अशा प्रकारे भाजून खायला मला त्या भरपूर आवडतात. कोणतेही पदार्थ म्हणा, कोणताही भाजीपाला म्हणा, जितका कमीत कमी त्यावर तुम्ही प्रोसेस कराल ना तितके जास्तीत जास्त त्यातले जे मिनरल्स, विटॅमिन्स जे काही असतात पोषण तत्व त्यातच टिकून राहतात. सो अशा प्रकारे काही भाज्या
मी जेवणासोबत म्हणा किंवा मग ब्रेकफास्टसोबत अशा भाजून घेत असते. आणि ही एक चांगली सवय आहे बरं का. म्हणजे जास्तीत जास्त तशाच्या तशा खाण्याचा जो आहे प्रयत्न करत जा. त्यातलं भरपूर फायबर आणि आपल्याला म्हणजे शरीराला घटक जे गरजेचे असतात ते त्यातनं मिळत असतात. बरं चला, आता इथे मी तूप बनवायला घेतलेलं आहे आणि तूप बनवायची माझी जी पद्धत आहे ती खूपदा शेअर केलेली आहे. काही नाही, रात्रीचं साय मी बाहेर काढून ठेवत असते आणि असं फक्त विस्करनी ती 7-8दा असं फिरवली का झालं तूप तयार. त्यामध्ये पाणी घालून 1-2दा वॉशही करून घेते. तसं तर वॉश न करता तुम्ही म्हणजे चढवून दिलं गॅसवर तरी चालतं बरं का. पण काय होतं, तूप जर मग जास्त दिवस जर ते पडून राहिलं ना की मग त्याचा आंबट वास येतो. आमच्याकडे तर काही पडून राहत नाही, तरी पण आता ती सवय पडलेली आहे म्हणून ते मी वॉश करून घेतच असते लोणी. चला, आता एकदम कमी फ्लेमवर इथे तूप मी तावायला ठेवलेलं आहे. आणि हो, तूप तावत असताना त्यात 4-5 छान तुम्ही याचे पानंही घालू शकता, तुळशीचे पानं किंवा लवंग किंवा मग दालचिनीचा एखादा तुकडाही घालू शकता. त्याने तुपाला मस्त चव येते आणि स्मेलही खूप भन्नाट येतो. आणि हा असा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. हा जो पॅसेज आहे ना, हा मी दररोजच धुते किंवा पुसते असंही काही नाही. सणवार असलं की छान असा धुवून घेत असते. आणि दररोज तर काही शक्य नाही, पण 1-2 दिवसाआड मॉपनेच जे आहे छान पुसून घेत असते. आणि बघा, हे काम मी करायला लागली आणि माझा थोडाफार आवाज किंवा पाण्याचा आवाज आला की मोक्षू असा धावत येतो का विचारू नका. म्हणजे कधीच असं होत नाही का त्याला बोलवावं लागतं म्हणून. आणि त्याचं असं असतं का मलाच सर्व काही करायचं आहे. पिहू नंतर कोणी मला कामात मदत करत असेल तर तो आहे मोक्ष. कितीही नाही 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 म्हटलं तरी त्याला काम करायचंच असतं. त्याच्या हातातलं मी वायपर घेतलं तर घरातलं तो किचनचं वायपर घेऊन आला बघा. आणि हे मुलं ना, म्हणजे लहानपणीच यांना खूप कामं करायची असतात बरं. एकदा का मोठी झाली की त्यांना पाणी आणायला सांगितलं ना तरी कंटाळा करतात. म्हणजे माझा तरी असा अनुभव आहे. आरोहीला आता कामांचा भयंकर कंटाळा येतो. लहानपणी आरोहीचंही असंच असायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मला मदत करायची असायची. मग पोळ्या करायच्या असू देत का कपडे धुवायचे असू देत की झाडायचं असू देत. आणि आता मात्र भरपूर तिला कंटाळा येतो. तेच माझा पिहू मात्र भरपूर कामात मदत करतो. चला, माझा पॅसेज क्लीन झाला, त्यासोबत माझ्या घरातली सर्व कामं आटोपलीत आणि माझा घर बघा किती क्लीन आणि नीट आणि ऑर्गनाइज दिसत आहे. आणि हे सर्व फक्त मुलं घरी येईस्तोवरच असं दिसतं बरं का. एकदा का मुलं घरी आलेत का मग काही विचारूच नका घराचे हाल. आता जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये आय थिंक सांगितलं होतं की आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आणि तेव्हापासून जे आहे आमची लिफ्ट बंद पडून आहे. म्हणजे चालू होते बंद होते, त्यामुळे इतकी रिक्स असते ना की त्यामध्ये बसायची हिंमतच होत नाही. सो पिहू आला होता आणि खालून ओरडत होता, मम्मा मला घ्यायला ये घ्यायला ये. म्हणून मी धावत पळत जे आहे त्याला घ्यायला आली आता. आणि आत्ता आम्ही चाललो आहे वर. खरंच खाली येणं ना खूप इझी असतं बरं का, पण वर जाताना बापरे इतका त्रास होतो. आणि त्यामुळे असं वाटतं की एखादं ग्राउंड फ्लोअरचं घर असलेलं बरं कधीही. उंचावर राहायला कुणाला नाही आवडत, मलाही आवडतं, पण अशी लिफ्ट बंद झाली ना मग काही खरं नसतं. पिहू आला आज लवकर. आज म्हणजे जवळपास आता 8 दिवस तो लवकरच येणार आहे, कारण त्याच्या स्कूलमध्ये मोठ्या मुलांची एक्झाम चालू आहे. त्यामुळे तो 2-2:30 वाजेपर्यंत घरी येऊन जातो. तो आल्यानंतर मग त्याचं खाणं पिणं कपडे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या असतात त्याच्या गप्पा गोष्टी, त्या सर्व आटोपल्यात. आणि आता ना खरं सांगू का, मला येत होती झोप, पण मला झोपायचं नव्हतं. आता 3-3:30 वाजले असतील आणि या टाईमला जर झोपलं की कामंही राहतात आणि रात्रीची झोपही येत नाही. म्हणून मी चहा ठेवला. आणि बघा, चहाची मला सवय ना काही तरीसुद्धा विनाकारण ते म्हणतात ना, आ बैल मुझे मार, अशी मी स्वतःची कंडिशन करून घेत आहे. म्हणजे स्वतःला विनाकारणच्या सवयी लावून घेत आहे असं म्हटलं तरी चालेल. काहीच कारण नसताना आता चहा ठेवला आणि आले गार्डनमध्ये. हा माझ्या गार्डनचा इतका छान व्ह्यू, त्यानंतर असा कडक चहा आणि सोबत माझ्या वॉटरफॉलचा मस्त झुळझुळ आवाज. इतकं छान वाटतं की असं तासनतास इथेच बसून राहू की काय. आणि मग त्यामुळे ना मी गार्डनचीच काही ना काही कामं ना शोधत राहत असते. आता 2-3 दिवसापूर्वी हे प्लांटर्स बनवले आणि आज ना मला यामध्ये प्लांट्स वगैरे लावायचे होते.
सो त्यासाठी आता मी प्लांटर्सला इथे छिद्र पाडत आहे. बघा, प्लांटर्सला व्यवस्थित छिद्र असले तरच जे आहे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि झाड छान ग्रो करतं. नाहीतर त्यात पाणी जर साठून राहिलं की मग रूट रॉटिंग होतं आणि आपलं ते झाड जातं. त्यामुळे प्लांटर्सला व्यवस्थित इथे मी छिद्र पाडून घेत आहे. जे माझे मेटलचे प्लांटर्स आहेत त्याला खिळ्याने छिद्र पाडलेत मी, आणि जे प्लास्टिकचे आहेत त्याला तर असे छिद्र पाडणं शक्य नव्हतं. सो त्याला जे आहे मी म्हणजे तोच खिळा गरम केला आणि त्याच्या मदतीने जे आहे छिद्र पाडलेत. पण आणखी एक प्रॉब्लेम काय होतो की या छिद्रांमधून पाण्याबरोबर मातीही वाहून जाते. त्यामुळे मी काय करत असते, त्या छिद्रांवर एक कॉटनचा असा पातळ कापड टाकत असते आणि माती जी आहे मी काहीशी अशी बनवते बघा, अगदी सुटसुटीत. त्यामध्ये ना म्हणजे जितकी माती आहे ना त्याच्या अर्ध्या जे आहे तुम्ही रेती मिक्स करा आणि अर्धा भाग जे आहे तुम्ही कंपोस्ट, कोकोपीट काहीही ॲड करू शकता. पण मातीनं मस्त म्हणजे पाणी टाकलं की त्यातनं पूर्ण पाणी वाहून जाईल अशा प्रकारची असली पाहिजे. आणि हे काम करता करता मी ना टीव्हीवर मस्त गाणे लावली होती, आणि कोणतं गाणं लागलं असेल तुम्ही आता ओळखूच शकता, म्हणजे बरंच ट्रेंडिंगमध्ये आहे ते. आणि ते गाणं लागलं की मग माझ्या पिहूचं जे आहे त्या गाण्याच्या अशा स्टेप फॉलो करणं स्टार्ट होऊन जातं. आणि पहिल्यांदा असं काही झालेलं आहे की एखादं गाणं त्याला इतकं आवडलं, आणि म्हणजे त्याच्या डान्समुळे आवडलं खरं तर. आणि येता जाता जे आहे ते गाणं लागत राहतं आता टीव्हीवर सतत, आणि मग आमचं जे आहे असा फिंगर डान्स जो आहे स्टार्ट होऊन जातो. पिहूला माझ्यासारखंच आहे, मातीशी खेळायला भरपूर आवडतं. सो त्यामुळे मी गार्डनिंगची अशी कामं करत असली का त्याला चांगलाच चान्स मिळतो. हो, तो असला की माझी बरीचशी कामं वाढतात. इतका मेस करून ठेवतो ना सर्वीकडे, पण तो ह्या सर्व गोष्टी एन्जॉय करतो आणि त्यातनं मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतही असतात. बरं, गार्डनिंगचं तेवढं काम केल्यानंतर मी सरळ किचनमध्ये आली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. वांग्याची भाजी केली. वांगे 3च होते, तेवढ्या भाजीत झालंच नसतं म्हणून आलूची सुद्धा भाजी झाली. पोळ्या करून झाल्यात आणि आता पटपटपट जे आहे हा पसाराही माझा आवरून झालेला आहे. आणि आता मी करते आहे उद्या सकाळची तयारी. म्हणजे थोडंफार चॉपिंग वगैरे मी इन ॲडव्हान्स करून ठेवत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं घाई गडबड जास्त होत नाही. आणि आता इथे मी पिहूला जेवायला देते आहे. म्हणजे गरम पोळीचा वास आला ना, स्मेल आला की पिहू धावतच येतो. त्याला गरम पोळीसोबत तूप खायला फार आवडतं. आणि मी काय केलं होतं, सकाळी तूप केलं खरं, पण ते गाळून वगैरे ठेवणं काही माझ्याने झालंच. सो तेही मी आता मस्त गाळून वगैरे ठेवलं. आणि तूप गाळून झाल्यावर त्याची जी बेरी म्हणजे उरते ना, ती मला फार आवडते. म्हणजे बेरी नाही म्हणता येत, पण जी काही खरड असते ना त्या गंजाला खालून लागलेली, ती फार आवडते. सो मी काय करत असते, एक पोळीनं त्यामध्ये मोडत असते, त्यामध्ये थोडीशी साखर वगैरे टाकून म्हणजे ती खाते. आत्ताच नाही बरं का, फार आधीपासून म्हणजे लहानपणापासून हे सर्व मला फार आवडतं. आधी आई असंच जे आहे आम्हाला पोळीचा चुरमा करून द्यायची, आणि तीच सवय आता मला लागलेली आहे. याने 2 फायदे होतात, म्हणजे भरपूर तूपही पोटात जातं, शिवाय आपलं तूप म्हणजे थोडंही तूप वाया जात नाही. सो आता वाजलेले आहे जवळपास 6:15 आणि माझा स्वयंपाक बनवून झाला. हा नवीन रुटीन मी फक्त आणि फक्त पिहूच्या अभ्यासासाठी सेट केलेला आहे. आणि तसंही यावेळेस माझ्याकडे करायला काही नसतं, कारण आता काहीही करायचं म्हटलं की म्हणजे मला ते शूट करायचं असतं, आणि शूट करायला मोबाईल नसतो. म्हणजे जर आर्ट क्राफ्टचं काही बनवायचं असेल किंवा मग व्हिडिओ वगैरेचं काही काम काहीच करता येत नाही. म्हणून म्हटलं आपण स्वयंपाक करून घेत जाऊ. स्वयंपाक झाला की मग पिहूचा अभ्यास घ्यायला मोकळं होतं. मला ना 1-2दा कमेंट आली का ताई तुझ्या मुलांचं अभ्यासाचं रुटीन शेअर कर. बघा, ते मुलं आहेत त्यांचं परफेक्ट असं रुटीन काहीही नसतं. कधी 6ला अभ्यासाला बसतो पिहू, तर कधी 6:30ला, तर कधी कंटाळा आला तर 7:30ही वाजतात. पण माझा मात्र पूर्ण प्रयत्न असतो त्याला अभ्यासाला बसवायचा. सो इथे आरोहीच्या काही फ्रेंड्स आल्या होत्या, पण आल्यानंतर गप्पा केल्यावर मला कळलं की आरोहीपेक्षा ते माझे जास्त फॅन आहेत. डेली व्हिडिओ बघतात आणि त्यांना घर पाहायचं होतं म्हणून त्या स्पेशली आज आल्या होत्या. आणि त्यांना घर भयंकर आवडलं, अशा त्या नेहमी सांगतही होत्या. सो त्यांना बाय वगैरे केलं आणि पुन्हा जे आहे मी पिहूला अभ्यासाला बसवून जे आहे माझे छोटे मोठे कामं करायला सुरुवात केली. पिहूला म्हणजे इंग्लिश, मॅथ, EVS या गोष्टींसाठी, या विषयांसाठी ना असं जवळ बसणं गरजेचं नसतं. सो मी त्याचा अभ्यास घेता माझं लसूण निवडणं असू द्यात किंवा 1-2 काही गोष्टी असतील, थोडंफार क्लिनिंगचं काम असलं का तेही करत असते. पण जेव्हा मराठी आणि हिंदीचा अभ्यास करायचा असला तेव्हा मी त्याच्या अगदी जवळ बसते. म्हणजे त्याला ना स्कूलमधनं नोट्स येतात आणि त्यातले पाहून त्याला खरं तर ॲन्सर लिहायचे असतात. इंग्लिश, EVS, GK वगैरे ह्या सर्व गोष्टी मी पाहून लिहू देते, कारण त्याला इंग्लिशचं बऱ्यापैकी रीड करता येतं आणि कळतंही. पण तुम्हाला माहीत आहे, हिंदी मराठी म्हटलं की आपल्या CBSEच्या किंवा ज्यांचं फुल इंग्लिश मीडियम असतं त्या मुलांचा भयंकर प्रॉब्लेम असतो. आता माझा पिहू 2ndलाच आहे. सो आताच ही वेळ आहे का त्याचं मी हिंदी मराठीचं जे शुद्ध लेखन आहे किंवा प्रोनाऊन्सिएशन, त्यांचं अक्षर, या सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते.
खूप मुलं कन्फ्यूज होतात या वयात काना, मात्रा या सर्व गोष्टींमध्ये. सो ते मला त्याच्या क्लिअर करायचे आहेत. म्हणून हिंदी आणि मराठीचं होमवर्क मला जेव्हा घ्यायचं असतं ना, तेव्हा मी त्याला नोट्समधलं पाहून कधीच लिहू देत नाही. मी त्याला ओरली सांगते. त्यामुळे ना 2 फायदे होतात. एक तर त्याचे ते डिक्टेशन म्हणजे वर्ड वगैरे तो असा प्रॉपर लिहितो का नाही तेही मला कळतं. मात्रा वगैरेमध्ये त्याचं जे काही कन्फ्युजन असेल ना, सो तेही बऱ्यापैकी मी क्लिअर करते. आता बघा त्याला जर पाहून लिहू दिलं तर मुलं काय पटपट पटपट लिहून घेतात आणि म्हणजे मोकळे होतात. पण असं जेव्हा आपण त्यांना डिटेक्ट करतो ना, नाही ही मात्रा अशी, ती मात्रा तशी, तेव्हा काय होतं अगदी म्हणजे जेव्हा मी सांगते ते त्याच्या कानावर पडतं. पुन्हा तोही 1-2दा ते वर्ड उच्चारतो किंवा ही मात्रा अशी का तशी का, तो मला क्वेश्चन्स करतो. अशा या सर्व आमच्या हसत बोलत अभ्यास करताना काय होतं त्या मात्रा किंवा जे काही त्याला प्रॉब्लेम्स असतात मराठी हिंदीमध्ये, सो ते सर्व जे आहे त्याचे इथेच सॉल्व्ह होतात आणि मस्त असं हसत खेळत भांडत जे आहे आमचा जो आहे रोजचा अभ्यास होत असतो. आणि त्यानंतर आरोहीचे क्लासेस असतात. आरोहीचे क्लासेस झाले का तीही आम्हाला जॉईन करते. तिला फारसं म्हणजे तिच्याकडे आता लक्ष द्यावं लागत नाही. तिचं फक्त लर्निंग घ्यावं लागतं किंवा मॅथचे काही कन्सेप्ट वगैरे तिचे क्लिअर नसतील तर ते तेवढे मला क्लिअर करून द्यावे लागतात. बऱ्याच गोष्टी मला तिच्या जमतही नाहीत कारण ती 7th आहे. पण मला जमत नाही असं मी तिला कधीच सांगत नाही. मी काय करते तिचंच बुक घेते, त्यानुसार त्या पद्धतीनुसार आधी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि नंतर तिला ते समजावून सांगते. त्यामुळे तिलाही एक कॉन्फिडन्स येतो की नाही आपण काही विचारलं की ते आपल्या मम्मीकडे त्याचं ॲन्सर असतं आणि मलाही एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की हां ठीक आहे, माझी मुलगी जरी 7वीत असेल तरी मी तिला अजूनही शिकवू शकते. सो असं काहीसं जे आहे आमचं अभ्यासाचं रुटीन असतं. मी पिहूला अजूनही ट्युशन लावलेली नाही आणि लावणारही नाही. मागच्या वर्षी काही महिन्यांसाठी लावली होती कारण पिहू तेव्हा ऐकतच नव्हता. त्याला अभ्यासाची चांगली सवय लागावी, लर्निंगची सवय लागावी म्हणून जे आहे मी त्याला मागच्या वर्षी ट्युशन एवढी लावली होती. पण आता यावर्षी त्याचा स्कूलचा टायमिंगही वाढला. सो त्याला म्हणजे खेळायलाही वेळ मिळाला पाहिजे, त्याला इतर गोष्टींसाठीही वेळ मिळावा म्हणून जे आहे मी ट्युशन त्याला म्हणजे नाहीच लावणार आहे. आणि आरोहीची PWचे क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस आहेत, खूप छान आहेत. फक्त 2,000ला 10 महिने जे आहेत ते क्लासेस होणार आहेत. परवडणारे आहेत आणि शिकवतातही खूप छान. म्हणजे आता एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला सांगते आहे मी. सो असं काहीसं असतं आरू पिहूच्या अभ्यासाचं रुटीन. आणि आरू पिहूचा अभ्यास झालं की मग आमचं तेच दररोजचं म्हणजे जेवण करायचं, त्यानंतर पसारा आवरायचा, सोबत मुलांच्या बॅग पॅक करायच्या. आरोहीची बॅग पॅक नाही करत मी, पण पिहूची बॅग मला प्रॉपर बॅग पॅक करून द्यावी लागते. सो त्याची बॅग पॅक करायची. त्यानंतर मुलांचे कपडे वगैरे सर्व जे काही आहे ना मी रात्रीचंच म्हणजे आणून ठेवत असते हॉलमध्ये. म्हणजे सकाळी त्यांची धावपळ होत नाही, पळापळ होत नाही किंवा असं होत नाही मग टाळे कुठं आहे मम्मा, हे कुठं आहे मम्मा, ते कुठं आहे मम्मा. म्हणून रात्रीची प्रॉपर अशी तयारी झाली का मग मी जे आहे माझे भांडे वगैरे घासते आणि झोपायला जाते. सो असं काहीचं असतं माझ्या मुलांच्या अभ्यासाचं रुटीन आणि माझं नाईट रुटीन. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.